महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या मातीशी जोडलेला आहे. हो, अगदी घराघरातला आणि जिव्हाळ्याचा विषय आहे हा. म्हणजे बघा, समजा तुमची सामायिक जमीन आहे आणि तुमच्या भावाने अचानक तुमचा हिस्सा तुम्हाला न विचारता परस्पर कोणाला तरी विकून टाकला. हो, आणि मग एखादा अनोळखी माणूस थेट तुमच्या बांधावर येतो आणि ताबा मागतो. अगदी हेच. तर मग अशा वेळी काय होईल? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहहिस्सेदार म्हणजे नक्की कोण, जमिनीचे कायदेशीर वाटप आणि सर्वोच्च न्यायालयाचे काही अत्यंत महत्त्वाचे निकाल पाहणार आहोत. नक्कीच. हे कायदे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असायलाच हवेत. होय, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातली माहिती तुमच्या आणि तुमच्या पुढच्या पिढीच्या कायम कामी येणार आहे. हा असा विषय आहे जो खऱ्या अर्थाने ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील अनेक कुटुंबांच्या मुळाशी जोडलेला आहे. कारण जेव्हा जमिनीचा, विशेषतः सामायिक जमिनीचा प्रश्न येतो ना, तेव्हा नाती कशी बदलतात हे आपण सगळेच जाणतो. हो ना, यामागे केवळ पैसाचा नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भावनिक गुंतवणुकीचाही प्रश्न असतो. म्हणूनच आपण एकदा मुळापासून सुरुवात करूया. बऱ्याचदा असं चित्र दिसतं की एका कुटुंबातील अनेक भावंडांपैकी काही जण नोकरीनिमित्त शहरात स्थायिक होतात आणि एक भाऊ किंवा बहीण गावाकडे राहून ती वडिलोपार्जित जमीन कसते. बरोबर. तो एकटा शेती करत असतो, पीक घेत असतो, महसूल भरत असतो. मग हळूहळू 20-25 वर्ष उलटून जातात. आणि मग तो सातबारा पूर्णपणे स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न करतो. हो, आणि अचानक एक दिवस इतर भावंडांना हिस्सा देण्यास स्पष्ट नकार देतो. त्याचं म्हणणं असतं की गेली 30 वर्ष मीच या मातीत घाम गाळलाय, मीच वीज बिल भरले, त्यामुळे आता ही जमीन फक्त माझीच. आता बघा, इथेच सगळ्यात मोठी गल्लत होते. हा अत्यंत सामान्य आणि तितकंच मोठा गैरसमज आहे लोकांचा. अच्छा, म्हणजे कायद्याच्या नजरेत हे असं चालत नाही का? कारण वरवर पाहता जो जमीन कसतोय त्याचा दावा मजबूत वाटतो. नाही, तसं नाहीये. या प्रश्नाचे अचूक उत्तर देण्यासाठी आपल्याला थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका अत्यंत ऐतिहासिक आणि गाजलेल्या निर्णयाकडे जावं लागेल. कोणता निर्णय आहे हा? पी. लक्ष्मी रेड्डी विरुद्ध एल. लक्ष्मी रेड्डी. हा 1957 सालचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. अरे वा, म्हणजे खूप जुना निर्णय आहे. मग यात सर्वोच्च न्यायालयाने नक्की कोणती तरतूद केली आहे? या निकालानुसार सामायिक संपत्तीत एका हिस्सेदाराचा ताबा हा सर्व हिस्सेदारांचा ताबा मानला जातो. म्हणजे जोपर्यंत कायदेशीररित्या वाटणी होत नाही तोपर्यंत. अगदी बरोबर. जोपर्यंत वाटणी होत नाही तोपर्यंत त्या जमिनीवर असलेला एकाचा ताबा हा इतर सर्व सहहिस्सेदारांच्या वतीने असलेला ताबा मानला जातो. पण एक मिनिट, मला इथं थोडं विचारायचं आहे. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण जर एखाद्याने खरोखरच 30 वर्षे एकट्याला सगळा खर्च उचलला असेल तर त्याला इतर भावंडांसोबत समान हक्क देणं हे थोडं अन्यायकारक नाही का वाटत? इथंच कायद्याचे खरे सौंदर्य दडलेले आहे. कायद्याने असा विचार का केला यामागचं कारण अत्यंत सखोल आहे. म्हणजे कसं? समजा जर कायद्याने असं मान्य केलं असतं की जो प्रत्यक्ष ताबा ठेवेल तोच मालक होईल, तर कुटुंबात रक्ताचे पाट वाहिले असते. अरे बापरे, हो, हे तर खरंच आहे. मग कोणीच शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घर सोडून बाहेर गेले नसते, कारण त्यांना सतत भीती वाटली असती की आपली जमीन आपलाच भाऊ बळकावेल. म्हणजे कायद्याने घर न फुटण्याची काळजी घेतली तर. होय, म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की जो भाऊ गावी राहून जमीन कसतो तो कायद्याच्या नजरेत मालक नसून तो एका विश्वस्तासारखा काम करत असतो. विश्वस्त? सोप्या भाषेत सांगायचं तर रखवालदारासारखा. अगदी तेच. तो फक्त इतरांच्या वतीने ती संपत्ती सांभाळत असतो. पण मग त्याचं स्वतःच्या नावावर वीज बिल असणं किंवा सातबारा असणं याचा काहीच फायदा होत नाही का? नाही. समजा एखाद्या व्यक्तीने परदेशात जाताना आपली कार एका मित्राकडे चालवण्यासाठी दिली. तो मित्र त्या कारमध्ये स्वतःचं पेट्रोल टाकतो, तिची सर्व्हिसिंग करतो आणि अगदी 10 वर्ष ती कार वापरतो. बरोबर. पण फक्त 10 वर्ष कार वापरलीये आणि पेट्रोलचा खर्च केला म्हणून तो मित्र त्या कारचा कायदेशीर मालक होऊ शकत नाही. क्या बात आहे. हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे. तीच गोष्ट सामायिक जमिनीची आहे. बाकीच्या भावंडांनी विश्वासाने जमीन एकाकडे सोपवली आहे असा त्याचा कायदेशीर अर्थ होतो. हे स्पष्टीकरण खरोखरच डोळे उघडणारे आहे. कारण लोकांच्या मनात ही खूप मोठी भीती असते की अरे बापरे, सातबारावरून माझं नाव गेलं म्हणे माझी जमीन गेली. पण तसं होत नाही. भलेही त्या एका व्यक्तीने चुकून सातबारा जरी स्वतःच्या नावावर करून घेतला असेल तरीही मूळ मालकांचा कायदेशीर हक्क अजिबात बुडत नाही. पण याला काही अपवाद आहेत का? म्हणजे प्रतिकूल ताबा नावाचा जो एक प्रकार असतो ज्याला इंग्रजीत ॲडवर्स पोझेशन म्हणतात, त्याचं काय? लोक म्हणतात की 12 वर्ष सलग ताबा असला की मालकी मिळते.
पण इथं खूप मोठी गल्लत होते लोकांची. म्हणजे हा नियम सामायिक जमिनीत लागू होत नाही. अजिबात नाही. प्रतिकूल ताबा किंवा 12 वर्षांचा सलग ताब्याचा नियम हा सामायिक जमिनीत किंवा सहहिस्सेदारांमध्ये सहजासहजी लागूच होत नाही. अच्छा, असं का बरं? कारण प्रतिकूल ताबा सिद्ध करण्यासाठी तुमचा ताबा हा मूळ मालकाच्या विरोधात आणि त्याला उघडपणे आव्हान देणारा असावा लागतो. आणि कुटुंबात तर तो ताबा विश्वासावर आधारित असतो. अगदी बरोबर. जेव्हा 2 भाऊ किंवा कुटुंबातील सदस्य असतात तेव्हा एका हिस्सेदाराने दुसऱ्याला विश्वासाने दिलेला ताबा हा मूळ मालकाचा कायदेशीर हक्क कधीच हिरावून घेऊ शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर कायद्याने याबाबतीत सामान्य माणसाचा हक्क पूर्णपणे सुरक्षित ठेवलाय. होय, कायद्याने इथं तुमचा हक्क सुरक्षित ठेवलाय. खूपच छान. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच, लोकांचे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. आता आपण चर्चेत पुढे जाऊया. इथूनच पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा मुद्दा निर्माण होतो. कोणता मुद्दा? अनेकदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला पैशांची गरज असते. मग ती व्यक्ती काय करते? तिला वाटतं की माझा या जमिनीत समजा 1/3 हिस्सा आहे ना, मग मी माझा हिस्सा विकून मोकळा होतो. हो, असं खूप वेळा होतं. आणि मग ती व्यक्ती संपूर्ण जमिनीतील जो सर्वात चांगला तुकडा आहे, म्हणजे रस्त्याकडची मोक्याची जमीन किंवा जिथे पाण्याची चांगली सोय आहे, असा तुकडा परस्पर दुसऱ्याला विकून टाकते. आता हा जो मुद्दा तुम्ही मांडलात ना, तो आजकाल न्यायालयात प्रलंबित असलेल्या हजारो दाव्यांचं मुख्य कारण आहे. खरंच? पण मला सांगा, हे असं विशिष्ट तुकड्यावर बोट ठेवून विकणं कायदेशीरदृष्ट्या कितपत योग्य आहे? पण विकू शकतो असं लोकांना वाटतं. पण इथं सर्वोच्च न्यायालयाचा अगदी नुकताच आलेला एक अत्यंत महत्त्वाचा निकाल आपल्याला पाहावा लागेल. कोणता निकाल आहे हा नवीन? S.K. गोलमलालचंद विरुद्ध नंदुलाल शहा. हा 10 सप्टेंबर 2024 रोजी आलेला अगदी ताजा निकाल आहे. अरे वा, म्हणजे अगदी अलीकडचा निकाल आहे. तर यात काय सांगितलंय? या निकालातील कायद्याची तरतूद अशी आहे की कोणताही सहहिस्सेदार कायदेशीर वाटपाशिवाय विशिष्ट भाग किंवा स्वतःच्या हिश्श्यापेक्षा जास्त जमीन कोणत्याही परिस्थितीत विकू शकत नाही. म्हणजे त्याला जो तुकडा हवा आहे तो परस्पर देऊ शकत नाही. नाही. इथं कायद्यात नेमो डेट हे अत्यंत महत्त्वाचे कायदेशीर तत्व लागू होते. नेमो डेट हे ऐकायला खूपच तांत्रिक आणि लॅटिन वाटते. याचा आपल्या व्यवहारात आणि सामान्य माणसाच्या जगण्यात कसा वापर होतो? नक्कीच सांगते. नेमो डेट या तत्वाचा अगदी सोपा आणि थेट अर्थ असा आहे की जे तुमचं स्वतःचं नाही ते तुम्ही दुसऱ्याला कायदेशीररित्या देऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे जेवढा अधिकार आहे तेवढाच हस्तांतरित करता येतो. बरोबर. समजा एखाद्या कुटुंबाने मिळून एक मोठा केक बनवलाय. त्या कुटुंबातील एका व्यक्तीचा त्या केकमध्ये 1/3 हिस्सा आहे. बरोबर. पण जोपर्यंत तो केक रीतसर कापून त्याचे 3 समान भाग केले जात नाहीत, तोपर्यंत ती व्यक्ती स्वतःच्या मनाने त्या केकवर असलेली सर्वात सुंदर चेरी किंवा वरचा क्रीमचा सगळ्यात चांगला भाग कापून परस्पर विकू शकत नाही. क्या बात आहे. हे उदाहरण अगदी चपखल बसते, कारण तो केक अजूनही सामायिक आहे. अगदी बरोबर. याचा गावरान अर्थ असा की वाटे हिस्सा पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही कुठलाही सोयीचा तुकडा परस्पर विकू शकत नाही. म्हणजे तुम्ही कागदोपत्री फक्त तुमचा अविभाजित हिस्सा विकू शकता, पण हीच ती विशिष्ट जागा असं सांगू शकत नाही. होय, हाच तो रस्त्याकडचा बांध असं बोट ठेवून ती विशिष्ट जमीन परस्पर विकू शकत नाही. पण या मागे कायद्याचा उद्देश काय आहे? जर कायद्याने अशी परवानगी दिली असती तर अत्यंत हुशार आणि चलाक नातेवाईकांनी नेहमीच रस्त्याकडचे किंवा सुपीक जमिनीचे तुकडे परस्पर विकले असते. आणि बाकीच्या गरीब किंवा अडाणी भावंडांना फक्त डोंगर किंवा पडीक जमीन उरली असती. हो ना. हाच अन्याय टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत ठामपणे सांगितले आहे की आधी रीतसर कायदेशीर वाटणी करा आणि मगच तुमच्या वाट्याला आलेला विशिष्ट तुकडा विका. हे खरोखरच अत्यंत लॉजिकल आहे. कायदा किती बारकाईने विचार करतो हे यावरून स्पष्ट होते. यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांची होणारी परस्पर फसवणूक नक्कीच टळते. वाटणी करा आणि मगच विका, हाच यातला मुख्य संदेश आहे. पण समजा एखाद्या व्यक्तीच्या मनात पूर्णपणे काळ्यांबेरा आहे. म्हणजे त्याला मुद्दाम त्रास द्यायचा आहे. हो, त्याने आपला हिस्सा जाणून बुजून गावातील एखाद्या दबंग किंवा गुंड प्रवृत्तीच्या माणसाला विकला. त्याला माहिती असतं की हा गुंड माणूस कायद्याला जुमानणार नाही आणि तो थेट ट्रॅक्टर घेऊन शेतात घुसेल. अगदी तेच. तो जबरदस्तीने मोक्याच्या जागेवर ताबा मिळवेल आणि कुटुंबातील इतर सामान्य माणसांना धमकावून हाकलून देईल. मग अशा वेळी त्या बिचाऱ्या सामान्य कुटुंबाने काय करायचं?
हा खरोखरच अत्यंत गंभीर आणि आजकाल वारंवार घडणारा प्रकार आहे. लोक मुद्दाम कमी पैशात दबंग लोकांना आपला हिस्सा विकतात. हो, जेणेकरून ते कुटुंबावर दबाव आणतील. सामान्य शेतकरी अशा दबंग लोकांना खूप घाबरतात. पण इथं सामान्य माणसाने घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. सर्वोच्च न्यायालयाने सामान्य नागरिकांना एक अत्यंत भक्कम कायदेशीर कवच दिले आहे. अरे वा, कोणते निकाल आहेत यासाठी? मी इथं 2 अत्यंत महत्त्वाच्या निकालांचा आधार घेऊन ही परिस्थिती कशी हाताळायची ते सांगेन. पहिला निकाल आहे MVS मनियाला राव विरुद्ध M नरसिम्हास्वामी. हा कधीचा निकाल आहे? हा 1966 सालचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे रामदास विरुद्ध सीताबाई. हा रामदास विरुद्ध सीताबाई निकाल कधीचा आहे? तो 2009 साली देण्यात आला होता. बरं, या दोन्ही निकालांमध्ये न्यायालयाने या गुंडगिरीला कसा आळा घातलाय? या दोन्ही निकालांमधील कायद्याची तरतूद अत्यंत स्पष्ट आणि कडक आहे. जेव्हा एखादी बाहेरील व्यक्ती सामायिक जमिनीचा हिस्सा विकत घेते तेव्हा ती व्यक्ती फक्त त्या मूळ मालकाच्या जागी जाऊन बसते. म्हणजे ज्याने जमीन विकली त्याच्या जागेवर? हो, पण इथं एक खूप मोठा नियम आहे. जोपर्यंत मीट्स अँड बाउंड्सनुसार म्हणजेच प्रत्यक्ष बांध आणि हद्दी निश्चित करून रीतसर वाटणी होत नाही तोपर्यंत त्या खरेदीदाराला जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेता येत नाही. म्हणजे तो दबंग माणूस थेट ट्रॅक्टर घेऊन आला तरी तो प्रत्यक्ष शेती करू शकत नाही? अजिबात नाही. तो जमिनीवर पाऊलही ठेवू शकत नाही. कायद्याने त्याला तो अधिकार दिलेलाच नाही. मग त्याने काय करायला हवं कायद्यानुसार? त्याला आधी दिवाणी न्यायालयात जाऊन वाटपाचा दावा दाखल करावा लागतो. न्यायालय सर्व बाजू ऐकून घेईल, जमिनीचे समान भाग करेल आणि मगच त्याला त्याचा हिस्सा कुठे आहे ते सांगेल. हे तर खरोखरच खूप आश्वासक आहे. म्हणजे तो खरेदीदार कितीही मोठा गुंड असला तरी कायदा त्याला थेट ताबा घेण्यापासून रोखतो. नक्कीच. पण समजा त्याने ऐकलंच नाही आणि त्याने आधीच्या मालकापेक्षाही जास्त जमीन स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी कायद्यात काही वेगळी तरतूद आहे का? होय, नक्कीच आहे. जर कोणी स्वतःच्या अधिकारापेक्षा जास्त जमीन विकली असेल किंवा संपूर्ण सामायिक जमीनच परस्पर विकली असेल तर स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 च्या कलम 31 नुसार त्या बेकायदेशीर विक्रीला थेट आव्हान देता येते. स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट कलम 31 याचा सोपा अर्थ काय होतो? या कलमानुसार असा बेकायदेशीर विक्री दस्त म्हणजे खरेदी खत अंशतः किंवा पूर्णतः रद्द करण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला आहे. म्हणजे जर खरेदी खत चुकीचे असेल तर न्यायालय ते कागदपत्रच कॅन्सल करू शकतं? होय, ते कागदपत्रच रद्दबातल ठरवू शकते. मग अशा वेळी प्रत्यक्ष बांधावर जर अशी परिस्थिती उद्भवली तर त्या शेतकऱ्याने नेमकं कोणतं पाऊल उचललं पाहिजे? कारण न्यायालयात जाणं, तिथे दाद मागणं या प्रक्रियेत वेळ जातो. अशा परिस्थितीत गोंधळून न जाता अत्यंत शांत डोक्याने पाऊले उचलणे गरजेचे असते. मी एक अत्यंत सोपी 4 टप्प्यांची चेकलिस्ट देते. हो, सांगा ना. हे खूप उपयोगी पडेल. पहिली गोष्ट, अजिबात घाबरून जाऊ नका. कोणीही येऊन एका रात्रीत तुम्हाला तुमच्या जमिनीवरून बेदखल करू शकत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, असा प्रकार घडल्यास किंवा अनोळखी व्यक्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यास लगेच दुसऱ्या दिवशी दिवाणी न्यायालयात जाऊन मनाई हुकूम म्हणजेच स्टे ऑर्डर मागा. म्हणजे न्यायालयाला सांगायचं की अजून आमची वाटणी झालेली नाही. तिसरी गोष्ट, जोपर्यंत कायदेशीर वाटप होत नाही आणि हद्दी निश्चित होत नाहीत तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष जमिनीचा ताबा नाकारा. त्यांना स्पष्ट सांगायचं की कोर्टातून वाटणी करून आणा. अगदी तेच. आणि चौथी गोष्ट, जसं मी आधी सांगितलं, जर कोणी स्वतःच्या हिस्सापेक्षा जास्त जमीन विकली असेल तर स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या कलम 31 नुसार तो व्यवहार रद्द करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करा. म्हणजे ही प्रक्रिया जर योग्य प्रकारे पूर्ण केली तर कोणताही गुंड प्रवृत्तीचा माणूस जमीन बळकावू शकणार नाही. अजिबात नाही. कायद्याची ढाल तुमच्या पाठीशी नेहमी भक्कमपणे उभी असते. खरोखरच ही माहिती ऐकून अनेक लोकांच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं आज नक्कीच कमी झालं असेल. हो, कारण ग्रामीण भागात जिथे जमिनीवरून पिढ्यानपिढ्या वाद चालतात तिथे ही माहिती एका संजीवनीसारखे काम करेल. तर आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सखोल चर्चेच्या शेवटी आपण संपूर्ण माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया, जेणेकरून सर्व मुद्दे पक्के लक्षात राहतील. आज आपण सर्वात आधी पाहिलं की सामायिक जमिनीत केवळ प्रत्यक्ष ताबा असला म्हणजे मालकी मिळत नाही. कोणी कितीही वर्ष जमीन कसली तरी तो कायद्याच्या नजरेत फक्त एक विश्वस्त किंवा रखवालदार असतो. हो, तो इतर हिस्सेदारांचा कायदेशीर हक्क मारू शकत नाही. दुसरं म्हणजे नेमोडेड या तत्वानुसार कायदेशीर वाटणीशिवाय आणि हद्दी निश्चित केल्याशिवाय कुठलीही विशिष्ट मोक्याची जागा
परस्पर विकता येत नाही. जोपर्यंत केक कापला जात नाही तोपर्यंत विशिष्ट तुकडा तुमचा होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही बाहेरील खरेदीदाराला किंवा दबंग माणसाला जोपर्यंत रीतसर वाटणी होत नाही तोपर्यंत जबरदस्तीनं तुमच्या जमिनीचा ताबा घेता येत नाही. यासाठी दिवाणी न्यायालयातून स्टे ऑर्डर कशी मिळवता येते हे आपण पाहिलं. होय, ही कायदेशीर चर्चा जर तुम्हाला खरोखरच उपयोगी वाटली असेल तर महसूलशाही परिवाराचा हिस्सा नक्की व्हा. आणि हे सगळे नियम सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आणि ताज्या निकालांवर आधारित आहेत हेही लक्षात ठेवा. नक्कीच. तुम्हाला अशाच महत्त्वाच्या निकालांची PDF किंवा अधिक सखोल माहिती हवी असेल तर आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा, ज्याची लिंक आणि माहिती खाली दिली आहे. तिथे तुमचे प्रश्नही विचारू शकता. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. पुढील व्हिडिओसाठी नवीन कायदेशीर विषय सुचवायचे असतील तर कमेंट करून सांगा. हो, आम्ही नक्कीच त्यावर सविस्तर माहिती घेऊन येऊ. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.